हाय, हॅलो, नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आज मी बनवणार आहे मसाला वांगं. मसाला भरून वांगं, पूर्ण वांगं असतं ते मसाला वांगं करणार आहे. सो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. सो मी सगळ्यात अगोदर कुकर लावून घेते. म्हणजे कुकर लावलं आणि कणिक भिजवून घेतली की भाजी करायला राहते. मग भाजी झाली की फक्त चपात्या राहत आहेत. आणि सकाळी थोडीशी आता घरीच असते, कारण की मध्ये 15 दिवस अजिबात घाई नव्हती. त्याच्यामुळे निवांत आपण व्हिडिओ काढलेले आहेत, ते पण आपल्या चॅनलवरती अपलोड केले. आता रुद्रांची शाळा चालू झाली 30 तारखेपर्यंत, म्हणजे आता 1 महिना. परत एक या महिन्याने त्याला सुट्ट्या लागणार आहेत. परत एकदा आपण निवांत सगळे जे डेली ब्लॉग्स आहेत ते पण मी अपलोड करणार आहे. पण आत्ता थोडीशी घाई आहे, त्याच्यामुळं मी फक्त आता शक्यतो रेसिप्या वगैरेच शेअर करते तुमच्यासोबत. स्वतः कुकर पण लावलं आहे आणि कणिक पण भिजवलेली आहे. स्वतः मी लसण निवडते, कारण की आता भाजीची तयारी करायची. त्याला टिफिनला पण द्यावं लागते आणि सकाळी पण थोडीशी खाऊन जातो, कारण की 1 वाजता शाळा सुटती, तर त्यांना 12:30 वाजता जेवायला देत आहेत. त्याच्यामुळं मग थोडंफार तरी सकाळी काहीतरी खायला पाहिजे, म्हणून मग सकाळी थोडंसं खायला द्यायचं. तर आत्ता मस्त छान ताजेच वांगे होते, दारावर आले ते तर घेतले. तर म्हटलं चला आत्ता चांगले असतील, छोटेवाले असतील आणि जे फ्रेश असतील तर भरून करता येतात. किंवा मग कधी कधी काय होतं की मोठाले पण असतात, किंवा आपल्याला वाटलं की नको हे किडकं असेल, तर मग तसे वांगे असेल तर मी बिलकुल भरून नाही करत आहे. मला जर वाटले ना की हे चांगले आहेत आणि अजिबात किडकं वगैरे नाही, तेव्हाच शक्यतो मी भरून वांग्याची रेसिपी बनवते. आणि आत्ता थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये बनवते, म्हणजे अशी लवकर पण होती. आणि जो मसाला आहे ना ते मी दरवेळेस वेगळ्या पद्धतीमध्ये बनवून घेत असते, डायरेक्ट मिक्सरलाच लावते सगळा. तर आत्ता मी तसं नाही करत आहे, कारण की जो शेंगदाण्याचा कूट आहे तो मी करून ठेवला आहे. मी तसा अजिबात करून कधीच नाही ठेवते. पण एखाद्या वेळेस रुद्रांशला टिफिनला द्यावा लागतो, किंवा त्याला जर वाटलं की मला आज भाजी नाही खायची, तर तेव्हा मग तो चपाती आणि शेंगदाण्याचा कूट त्याला जास्त आवडतो. त्याच्यामुळं मी थोडासा करून ठेवला होता ह्यावेळेस. पण म्हटलं की जास्त वेळेस राहिला नको, जास्त वेळेस राहिला की मग तो पण खराब होतो. 2-3 दिवस झालं तर, पण म्हटलं आता राहिलेला आहे तो आपण सगळं संपवून टाकूयात. तर वांगे बघू शकता, सगळे छान आहेत आणि टेस्टीला. आता मी ना वांगे घेताना नीट बघितलं नाही, कारण की हे निळं एक कलरचं आहे आणि थोडंसं निळा कलर आहे तो थोडासा कमी आहे. तर ह्या वांग्यापेक्षा ह्या पूर्ण निळं वांगं आहे ना, त्याच्यापेक्षा ते दुसरे आहेत ना वांगे, थोडेसे थोडेसे निळे, ते जास्त टेस्टी लागत आहेत. तर कधी पण वांगं निवडताना मी थोडीशी गडबडीत होती, कारण की सगळ्या भाज्या मी गाडी आली ती दारात तेव्हाच घेतल्या. त्याच्यामुळे माझं जास्त लक्ष गेलं नाही की कोणते वांगे घ्यायचे कोणते नाही. आणि जेव्हा मी मार्केटमध्ये जाते ना भाजी वगैरे आणायला, तेव्हा निवडून निवडून मी तसे घेत असते. पण यावेळेस गडबडीत सेम, म्हणजे 250 ग्रॅम वांगितले, असे 4 काही आले ना, असे 4 काही आले. म्हणजे फक्त मी एवढं की छोटी साईज बघून घेतली, त्यामुळं तसे झाले. आणि बघू शकता आत्ता पूर्ण वांगे आहेत. म्हणजे एकच वांगं थोडंसं त्याला काटा लागलेला होता, मी कट करून बघितलं, फक्त काटा लागलेला होता म्हणून तेवढं काढून टाकलं. फक्त एक होल दिसत होतं, मला वाटलं खराब असेल म्हणून मी ते शेवटला कट केलं. पण ते पण अजिबात नाही खराब निघलं. सगळे वांगे आहेत ते एकदम मस्त निघलेले आहेत. आणि आत्ता मी घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट. ते थोडासा बारीक झाला आहे. कधी पण ना थोडासा ज्या भरून भाज्या करायच्या असतात ना, म्हणजे कारलं वांगं, तर त्याला थोडासा मोठालाच ठेवायचा. पण हे थोडासा बारीक झालेला, म्हणजे मी घरी करून ठेवलं होतं त्यामुळे थोडासा बारीक झाला आहे. हा पण आपल्याला जर रस्सा भाजी करायची असेल ना, फक्त रस्सा भाजी, तर भाजी छान घट्ट होती. पण मला जास्त रस्सा भाजी पण नव्हती करायची आणि एकदम सुकी पण नव्हती करायची, म्हणजे थोडीशी रबरबीत करायची होती. तशी जर करायची असेल तर थोडासा शेंगदाण्याचा कूट आहे थोडासा मोठालाच ठेवायचा. सो सगळा मसाला आहे, म्हणजे काळं काळं मसाला तिखट आणि थोडंसं लाल तिखट आणि हळद, शेंगदाण्याचं कूट आणि मीठ आणि थोडीशी कोथिंबीर आहे. मी ह्याच्यामध्येच थोडीशी मिक्स केली आणि थोडीशी आहे ते आपल्याला नंतर भाजीत वरतून टाकायची. म्हणजे भाजी शिजत आल्याच्या नंतर टाकली तरी चालते, कारण की दिसायला भाजी छान दिसते. आणि तेलामध्ये थोडीशी टाकली तर टेस्ट छान येते. थोडीशी मी मसाल्यामध्ये भरवली. आणि लसण आहे, जेव्हा मी हे सगळं शेंगदाणे वगैरे भाजून घेतलेले असतील ना, म्हणजे आत्ता मी हा शेंगदाण्याचा कूट अगोदर करून ठेवला आहे आणि जेव्हा मला लगेच करायचा असतो ना, तेव्हा लसण आहे तो पण मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्येच डायरेक्ट टाकते आणि सगळं मिक्स आहे ते एकत्र करून घेते. आणि आत्ता वांगे आहेत, सगळा मसाला भरून झाला आहे.
लसूण आहे तो पण मी चमच्याने फक्त असा प्रेस करून घेतला आहे, त्याचे तुकडे वगैरे नाही केले. आणि आत्ता घालते तेल फोडणीसाठी. तर शेंगदाणेचा कूट कोणत्या पण भाजीला असेल तर तेल थोडंसं कमीच टाकायचं, कारण की मग खूप जास्त तेलकट होती. शेंगदाण्याचं पण भरपूर तेल निघतं आणि हे पण तेल टाकलं तर त्याच्यामुळे जेव्हा आपण शेंगदाण्याचं कूट नाही वापरत ना, त्या भाजीला थोडंसं जास्त टाकलं तरी चालतं. आता लसूण आहे तो थोडासा ब्राऊन कलरचा झाला आणि मी ह्याच्यामध्ये जिरे मोहरी काहीच नाही घातलं, म्हणजे नाही आवडत आहे वांगे भरून वांग्याला जिरे मोहरी पण नाही आवडत. वांग्याच्या भाजीला आम्हाला जिरे मोहरी अजिबात नाही आवडते, फक्त लसण. आता अगदी थोडंसं 1 मिनटं मी छान परतवून घेते आणि लगेच आपल्याला मसाला जे मी मसाला होता ना उरलेला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि तेच सगळं. आणि आत्ता आपल्याला वांग्याच्या भाजीला जेवढं पाणी लागणार आहे ना तेवढं टाकूयात. मला थोडीशी व्हिडिओ एडिटिंग करायची घाई आहे, कारण की रुद्रांचा शाळेचा टाईम होत आला आहे. 12:30 वाजून गेलेत, अगोदरच करायचं होतं पण आत्ता सध्या पण रडते पण म्हटलं आता जर मी व्हिडिओ नाही एडिट केला ना तर रुद्रांच्या आल्यावर इतका त्याचा काल वाचतो की तो अजिबात व्हिडिओ पण एडिटिंग नाही करत आहे. आणि आता अगोदर पण करायचं होतं, आता ती पण म्हणजे असेल की थोडीशी बडबड हे ते चालूच असतं, म्हणून थोडंसं आता घाईघाईत करते. तर बघू शकता जेवढं भाजीला पाणी लागणार आहे तेवढं मी सगळं पाणी टाकलं आणि झाकण घालून ठेवलं. बघू शकता मस्त झणझणीत भाजी झाली. आणि अशी भाजीला तिखट थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे छान लागते. आता आपण ही भातासोबत पण खाऊ शकतो, भाकरीसोबत पण आणि चपात्यासोबत पण. आणि आत्ता राहिल्या होत्या ज्या म्हणजे चपात्या, कणिक छान भिजली होती. म्हटलं आता चला चपात्या करून घेऊयात. आणि चपात्या झाल्या की मग लगेच स्वयंपाक सगळं झालेला होता, कारण की वरण भात अगोदरच झालं होतं. आत्ता भाजी पण चांगली छान शिजली आहे. आता मी तो पण गॅस बंद करून ठेवला आहे आणि आत्ता चपात्या करते. चपात्या पण बघू शकता एकदम मस्त, म्हणजे रोज सेम अशाच होत आहेत. पण रोजची रोज मी चपात्याचा व्हिडिओ नाही बनवते, कारण की रोज रोज नुसतं चपात्याचा कसं बनवणार, म्हणून कधीतरी थोडीशी क्लिप ॲड करते. तर बघू शकता आत्ता थोड्याशा चपात्या झालेल्या होत्या, 2-3 अजून राहिलेल्या होत्या. तर म्हटलं आता त्या सगळ्या पण करून घेऊयात आणि व्हिडिओ एंड करूयात. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि आत्ता व्हिडिओ एडिटिंग झालं आहे, पाणी चालू केलं आहे, कारण की मला पाणी पण भरायचं आहे आणि शाळेतून घेऊन येऊस तर कदाचित पाणी बंद पण होईल. तर चला बाय.